नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलमार्फत सुरू असलेल्या काही महत्त्वपूर्ण कोर्सेसबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। अंगणवाडी सुपरवायझर झूम ऑनलाईन कोर्स, झूम ऑनलाईन कोचिंग, ट्युटोरियल्स कोर्स, जवाहर नवोदय विद्यालय एक्झाम, 5th स्टँडर्ड हे कोर्स लॉन्च केलेले असून या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी 9405 70 75 21 या नंबरवर व्हॉट्सअप करा। तसेच विविध मॉक टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही परचेस करू शकता, ज्यात CTET मॉक टेस्ट सिरीज, सेट एक्झाम प्री प्रिपरेशन मॉक टेस्ट सिरीज, सरळ सेवा भरती एक्झाम प्री प्रिपरेशन मॉक टेस्ट सिरीजसुद्धा खरेदी करू शकता। शिक्षक म्हणून मुलाखतीची तयारी करीत असाल तर त्यासाठी सुद्धा शिक्षक भरती डेमो लेसन तयारी ही PDF खरेदी करू शकता। यासाठी 9405 70 75 21 या नंबरवर व्हॉट्सअप करा। तसेच विद्यार्थी मित्रांनो, मी बनवलेला एज्युकेशनल व्हिडिओ कसा बनवायचा असे आणि अजून काही स्किल शिकण्यासाठी तुम्ही झूम ऑनलाईन एज्युकेटर ट्युटोरियल्स कोर्ससाठी सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरोग्यशास्त्र या भागावर अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी अत्यंत उपयुक्त असलेला भाग म्हणजे आरोग्यशास्त्र तो बघणार आहोत। आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य होय। आरोग्याची व्याख्या केलेली आहे। आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य होय। आरोग्याशी निगडीत विविध संस्था आहेत, त्यापैकी एक संस्था आहे जागतिक आरोग्य संघटना। तिलाच आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असे म्हणतो आणि तिची स्थापना WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 जिनिव्हा येथे झालेली आहे आणि WHO याचाच लॉंग फॉर्म वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा होतो। तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स याची स्थापना नवी दिल्ली येथे झालेली आहे। भारतीय वैद्यकीय संस्था ही सुद्धा एक आरोग्याशी निगडीत अशी संस्था आहे। तसेच राष्ट्रीय विषाणू संस्था ही पुणे येथे आहे। आजार उत्पन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होणे। शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर आपल्याला आजार होतात। आजारांचे वर्गीकरण हे काळानुसार आजार संसर्गजन्य आहे की नाही यानुसार आजार उत्पन्न करणाऱ्या घटकानुसार केले जाते। जे आजार अल्प काळासाठी असतात त्यांना अल्प आजार असे म्हणतात, तर आजार चिघळला असता जास्त काळासाठी असला तर त्यांना दीर्घ आजार असे म्हणतात। आता आजाराचे सुद्धा 2 प्रकार आहेत, ते म्हणजे संसर्गजन्य आजार आणि असंसर्गजन्य आजार। तर संसर्गजन्य आजार म्हणजे जे आजार रोगजंतूंमुळे होतात व संपर्कामुळे हवेमार्फत, कापडी, भांडी, प्राणी किंवा असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरतात त्यांना संसर्गजन्य आजार असे म्हणतात। उदाहरणार्थ एड्स, क्षयरोग, डेंग्यू, फ्लू, बर्ड फ्लू हे संसर्गजन्य आजाराची उदाहरणे आहेत। असंसर्गजन्य आजार हे आजार प्रसारित होत नाहीत, रोगजंतू व्यतिरिक्त इतर कारणांमुळे होतात त्यांनाच असंसर्गजन्य आजार असे म्हणतात। जीवाणूंमुळे उद्भवणारे आजार कोणकोणते आहेत ते आपण आता बघूयात। पहिला आहे क्षयरोग। क्षयरोग हा आजार TB म्हणून सुद्धा ओळखला जातो। TB मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूंच्या वेगवेगळ्या प्रजातींमुळे हा क्षयरोग हा आजार होतो। हा हवेमार्फत पसरणारा आजार आहे। वाढत जाणाऱ्या HIV रुग्णांची संख्या ही TBच्या वाढीतील महत्त्वाचा घटक आहे। भारतात प्रत्येक मिनिटाला एका व्यक्तीस TBची लागण होते। तर प्रत्येक मिनिटाला भारतात एका व्यक्तीस TBची लागण होते। आयसोनिझिड हे महत्त्वाचे क्षयविरोधी औषध वापरले जाते। डॉट्स औषध प्रक्रियेचा शोध डॉक्टर कोरेस टेब्लो यांनी 1980 साली लावला आणि भारतात 1993 साली 20 ठिकाणी डॉट्स औषध प्रणाली राबवली गेली। आता MDR TB नावाचा सुद्धा एक आजार आहे। वेगवेगळ्या औषधांच्या कॉम्बिनेशनने तो बरा केला जातो। त्यास
शेर 2 असे म्हणतात. TB होऊ नये म्हणून BCGची लस देतात आणि हा संसर्गजन्य आजार आहे. मुख्यतः हा आजार श्वसन संस्थेचा आजार आहे. श्वसन संस्थेचा क्षयरोग हा मानवास घातक असा आजार आहे. रॉबर्ट कोच या नावाच्या व्यक्तीने 1982 साली क्षयाची रोगजंतू विलग केले. त्यासाठी त्यांना 1905 सालचे नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे. आता आपण BCG लसीविषयी माहिती घेऊयात. BCG ही लस क्षयरोगासाठी दिली जाते. ही लस सध्या क्षयरोग नियंत्रणासाठी वापरली जाते. भारतात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमास सुरुवात 1962 मध्ये झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न विचारला जातो की भारतात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमास सुरुवात कधी झाली? तर भारतात क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमास सुरुवात 1962 मध्ये झालेली आहे. तसेच आता आपण कुष्ठरोगाविषयी माहिती घेऊया. कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लिप्रे हे रोगजंतू 1873 साली नॉर्वेच्या हॅन्सन यांनी शोधले, म्हणून या आजारास हॅन्सनचा आजार म्हणून ओळखले जाते. हा आजार त्वचा आणि चेतापेशींना प्रभावित करतो. 1955 साली भारत सरकारने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमास सुरुवात केली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हाही प्रश्न विचारला जातो की राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमास कधी सुरुवात केली गेली? तर 1955 साली भारत सरकारने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमास सुरुवात केली, असे उत्तर आपल्याला द्यावे लागेल. 2005 साली भारत हा कुष्ठरोग मुक्त झाला असे जाहीर करण्यात आले. तर भारत कुष्ठरोग मुक्त कधी झाला? तर 2005 साली भारत हा कुष्ठरोग मुक्त झालेला आहे. तसेच आता प्लेग हा आजार युर्निसिया पेस्टिस या नावाच्या जीवाणूंमुळे होतो. हा जीवाणू उंदरांवरील पिसवांमुळे होतो. प्लेगचे 3 प्रकार आहेत: ब्युबोनिक प्लेग, सेप्टिसेमिक प्लेग, न्यूमोनिक प्लेग. त्यांच्यामध्ये ब्युबोनिक प्लेग हा सर्वात जास्त प्रमाणात होणारा आजार असून यात लसिका ग्रंथी आणि पेशी यांना सूज येते आणि हा आजार होऊ नये म्हणून प्लेगची लस दिली जाते. अलेक्झांडर एर्सिन यांनी 1897 मध्ये प्लेगची लस शोधलेली आहे. न्यूमोनिया हा मुख्यतः श्वसन संस्थेचा फुफ्फुसांचा आजार आहे. स्टेप्टोकोकेस न्यूमोनी नावाच्या जीवाणूंमुळे हा आजार होतो. फुफ्फुसात पाणी साचणे, छातीतून गरगर आवाज येणे, छाती दुखणे, थुंकीतून कधीकधी रक्त पडणे इत्यादी हे आजाराची लक्षणे आहेत आणि या औषधोपचारात या आजारासाठी प्रतिजैविके दिली जातात. तसेच धनुर्वात या आजाराबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊया. हा चेतासंस्थेचा आजार आहे. क्लोस्ट्रिडियम टिटेनी नावाच्या जीवाणूंमुळे हा आजार होतो. हे सामान्यतः माती, धूळ इत्यादी ठिकाणी राहणारे जीवाणू आहेत आणि या आजाराचा संसर्ग हा जखमेद्वारे होतो आणि हा आजार होऊ नये म्हणून DPTची लस दिली जाते. आता विषम ज्वर या आजाराबद्दल माहिती घेऊया. हा आजार आतड्यांचा आजार आहे. साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूंमुळे हा आजार होतो. दूषित पाणी, अन्न यांमार्फत रोगजंतूंचे संक्रमण हे होत असते. थंडी, कमी जास्त होणारा ताप, डोकेदुखी, खोकला इत्यादी या आजाराची लक्षणे आहेत आणि हा आजार होऊ नये म्हणून टबची लस दिली जाते. आता पटकी हा आजार पचन संस्थेचा आहे. विब्रिओ कॉलरा या जीवाणूंमुळे पटकी हा आजार होतो. हे जीवाणू आतड्यात कॉलराचे विष तयार करीत असतात. घटसर्प हा आजार गळा, घसा व श्वसन संस्थेचा आहे. गळा व श्वसन नलिका मुख्यतः या आजाराने प्रभावित होतात. आजार होऊ नये म्हणून घटसर्पाची लस दिली जाते. डांग्या खोकला या आजाराला सुद्धा
100 दिवसांचा खोकला म्हणून सुद्धा ओळखले जाते. सतत येणारा खोकला, कमी ताप, उलट्या, कधीकधी उलट्यातून रक्त ही या आजाराची लक्षणे आहेत. बार्डीटेला पर्ट्युटिस नावाच्या जीवाणूंमुळे हा आजार आपल्याला होत असतो. मेंदूज्वर हा आजार मेंदूचा आजार आहे. तीव्र ताप येणे, डोके दुखते, रोग्याला प्रकाशाची भीती वाटते, रोगी बेशुद्ध होतो, ही या आजाराची लक्षणे आहेत. आता विषाणूजन्य आजार कोणकोणते आहेत बरं? देवीचा आजार, कांजण्या, गोवर, गालफुगी, पोलिओ, इन्फ्लुएन्झा, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, रेबीज हे इत्यादी विषाणूजन्य आजार आहेत. आता आपण एड्स या आजाराविषयी माहिती घेऊया. हा आजार HIV मुळे होतो, म्हणजे HIV विषाणूंमुळे हा आजार होतो. दूषित रक्तसंक्रमण, असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित सुया किंवा टाचण्या, आईकडून तिच्या होणाऱ्या अपत्यास, जन्माच्या आधी, गर्भपात झाल्यामुळे किंवा जन्म होताना आणि स्तनपान केल्याने सुद्धा एड्स हा आजार होत असतो. सर्वप्रथम एड्स रुग्ण 1981 साली US मध्ये आढळलेला आहे. भारतात 1986 साली चेन्नई येथे एड्सचा पहिला रुग्ण आढळलेला आहे व 1987 पासून एड्स नियंत्रक कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे. या अंतर्गत 1986 साली राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. डेंग्यू हा आजार अर्बोव्हायरसमुळे होतो. हे विषाणू एडिस इजिप्त डासांमुळे संक्रमित होत असतात. ताप, चक्कर, डोकेदुखी, मळमळ, सांधे दुखणे इत्यादी ह्या आजाराची लक्षणे आहेत. आता आपण इंद्रिय संस्था याविषयी माहिती घेऊया. आपल्या शरीरात जीवनक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनेक इंद्रिय समूहाने काम करत असतात आणि ठराविकपणे काम एकत्रितपणे करणाऱ्या या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. आपल्या शरीरात पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्नायू संस्था अशा अनेक इंद्रिय संस्था या कार्यरत असतात. ही इंद्रिय संस्थेची कामे ही श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था यांच्यामार्फत होतात. श्वसनाची प्रक्रिया पुढील 3 टप्प्यात होते, ते म्हणजे बहिश्वसन किंवा बाह्य श्वसन, दुसरा आहे अंतश्वसन आणि तिसरा आहे पेशी श्वसन. आता बहिश्वसन म्हणजे श्वास घेणे, दुसरा आहे श्वास सोडणे म्हणजे ऑक्सिजन घेणे श्वास घेणेमध्ये आणि श्वास सोडणे म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे. आणि या फुफ्फुसातील हे होणाऱ्या या 2 क्रियांना एकत्रितपणे बहिश्वसन असे म्हणतात. आता आपण अंतश्वसन बद्दल माहिती बघूयात. शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतश्वसन असे म्हणतात. आता आपण पेशी श्वसन म्हणजे काय ते बघूयात. ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन ते ATPच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. या क्रियेला पेशी श्वसन असे म्हटले जाते. श्वसन संस्था, श्वसन संस्थेचा प्रमुख घटक आहे तो म्हणजे नाक. नाक याद्वारे आपण श्वसन क्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकातील केसांच्या चिकट पदार्थांच्या साहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. दुसरा आहे घसा. घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. श्वासनलिका सुरू झाल्यावर श्वासनलिका ही अन्ननलिकेच्या पुढे असते. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला एक झाकण असते आणि अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका ही झाकली जाते. त्यामुळे श्वास अन्ननलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाही आणि इतर वेळी श्वासनलिका ही उघडी असल्यामुळे
यामुळे हवा घशातून श्वासनलिकेत जात असते. श्वासनलिका श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग हा स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिकेला 2 फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे तर दुसरा फाटा हा डाव्या फुफ्फुसांकडे जात असतो. फुफ्फुसे ही छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एक एक फुफ्फुस असते. छातीच्या पोकळीचा बराचसा भाग हा फुफ्फुसांनी व्यापलेला असून हृदयाचा सुद्धा बराचसा पृष्ठभाग त्यांच्यामुळे झाकला जातो. फुफ्फुसे ही लहान लहान कप्प्यांनी बनलेले असून त्यांना वायुकोश असे म्हटले जाते. श्वासपटल हे बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला श्वासपटल असे म्हणतात. श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल ही श्वासोच्छ्वास घडण्यासाठी गरजेची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरोग्यशास्त्रामध्ये आरोग्याची व्याख्या, त्यानंतर विविध होणारे आजार, त्यानंतर इंद्रिय संस्था, विषाणूंमुळे होणारे आजार इत्यादींची माहिती बघितली. पुढच्या भागात अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येऊ आणि तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद.